केपे या दोन संघादरम्यान सामना रंगतोय. ओ हो हो हो, अप्पालीनं मगाशा सामन्यात जशी सुरुवात केली होती तीच सुरुवात या सामन्यात देखील करून देतोय आपल्या संघाला. बॅटची कडा घेतोय चेंडू, थोडा वेळ हवेत राहिला, बाकीचे सोपास्कार हे भाऊनं पूर्ण केलेत. कोणती चूक करत नाहीये सूरज गावडे, विकेटच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत उभा आहे आणि त्याने कोणतीही चूक केली नाहीये. निश्चितच सेलिब्रेशन होत आहे, कारण पहिली विकेट महत्त्वाची असते आणि त्यातही स्वप्नेशनं मागच्या सामन्यात जी फलंदाजी केली होती त्याचं रूप बघितलं तर स्वप्नेशला बाद करणं हे महत्त्वाचं होतं आणि तेच करतोय यावेळी. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, तो सत्यवान नावाचा 17 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मैदानात दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्कवर अप्पाली कलंगुटकर, फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ दी गोवा असं ज्याला म्हटलं जातं तोच अप्पाली कलंगुटकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नवीन फलंदाज सत्यवान स्ट्राईक एंडवर. सत्यवाननं मगाशा सामन्यात आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली होती, तोच सत्यवान पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय. आल्या अल्टीपेल्टीचा फटका, सक्सेसफुल फटका आलाय. बॅटचं कनेक्शन खूप सुंदर झालंय आणि चेंडू चाललाय रोलिंग रोलिंग करत, रोलिंग 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 बाउंड्री, चौकार. 4 धावा निघाल्यात, खातं खोललंय स्वप्नेश बाद झाल्यानंतर सत्यवाननं खातं खोललं आपल्या संघाचं आणि वैयक्तिक 4 धावा देखील आपल्या धावफलकावर लावल्यात. रोखण्याचा प्रयत्न निश्चितच असेल अप्पालीचा, काहीतरी मनसुबा वेगळा असेल, परंतु काय सत्यवानला रोखण्यात यश मिळेल का? अप्रतिम चेंडू, ब्लॅक होल पद्धतीचा पायांचा वेध घेणारा चेंडू होता. थोडंसं शफल झाला होता सत्यवान, लेग साईडला चेंडू टोलवायचा होता, चेंडू फळीचा संपर्क झाला नाही आहे, निर्धाव चेंडूची गणना झाली आहे आणि ओव्हरऑल चांगला सामना रंगण्याची शक्यता आहे. केपीएम देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर पेरनम संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. अल्टीपल्टीचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला, परंतु यावेळी कदाचित ओळखलं होतं अप्पालीनं, त्यामुळे चेंडूला जास्त हाईट दिली नाही आहे, उंची दिली नाही आहे. पायांचा वेध घेतोय चेंडू, आतल्या बाजूला थोडासा वळतोय आणि निर्धाव चेंडू आणखी एक गणला जातोय. फुल टॉस चेंडू, यावेळी आता तो निसटलाय चेंडू, परंतु एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक हे पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या पोहोचली आहे मात्र 5 धावा. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकाचे जवळजवळ 5 चेंडू समाप्त झालेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेची 2 षटकं. अप्रतिम डिलिव्हरी, फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, अडवला देखील. धाव घेण्याच्या शंकेचं निरसन केलंय स्वतः अप्पालीनं आणि ओव्हरऑल चांगलं षटक टाकलंय. पहिल्या चेंडूवर 1 विकेट स्वप्नेशला माघारी परतवलंय, त्यानंतर फक्त 1 चौकार, त्यानंतर सिंगल. म्हणजे ओव्हरऑल फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत, 1 गडी गारद केला आहे, त्यामध्ये 3 निर्धाव चेंडू त्यानं टाकलेत. काय होईल? केपीएम संघ किती धावांपर्यंत मजल मारेल? कारण टायगर ब्रिगेड केपीएम संघ केपेबल आहे मोठी धावसंख्या उभारण्यात, कारण सत्यवान ती चांगली फलंदाजी करू शकतो. राजदीप मगाशी स्वस्तात बाद झाला, परंतु त्याच्याकडे देखील ताकद आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मगाशा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मंदार झाटिये, मॅन फ्रॉम पेरनेम, तोरसेम पेरनेम, 32 नंबर जर्सी. लनप थोडंसं जास्त घेतलंय. स्ट्राईक एंडवर सत्यवान. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, परंतु पायांचा वेध घेणारा चेंडू. मगाशा सामन्यात आपल्याला सहजासहजी मॅन ऑफ द मॅच मिळालं नव्हतं, त्यासाठी मी तेवढे कष्ट घेतले होते हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय मंदार झाटे यावेळी गोलंदाजी मार्कवर. सत्यवान समोर कंजूसी गोलंदाजी करणं, अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं तेवढंच सोपं नाही आहे, कारण सत्यवानमध्ये ताकद आहे मोठ्या फटक्यांची
आणि यावेळी प्रयत्न झाला आहे, परंतु एका टप्प्यावर चेंडू अडवला जाईल का? क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि जोपर्यंत परतीची फेक येते तोपर्यंत एक धावी धावफलकावर जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक हे पुढे सरसावलं आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सत्यवानला मैदानात थांबायचं आहे, त्याला राजदीपला देखील सत्यवानची साथ द्यावी लागेल. दोन्ही फलंदाजांना मैदानात थांबायचं आहे. एक चांगली धावसंख्या पेडणे संघासमोर तुम्हाला उभी करावी लागेल. यावेळी मोठा फटका आलाय, दुरी बघावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एका टप्प्यावरून चेंडू चाललाय दूरवर आणि मोहोर लागली आहे. 4-4-4 चौकार. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून पेडणे तालुक्याचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू मुन्ना उर्फ सलील नाईक देखील या सामन्याचा आनंद घेतोय यूट्यूबच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या पोहोचली आहे 10 धावा. त्याचबरोबर केपे संघाचे बरेच फॉलोवर्स ते देखील हा सामना बघतायत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एका टप्प्यावर चेंडू अडवला गेलाय. थोड्या वेळासाठी असं वाटलं होतं खतरे की घंटी जोर से बजेगी, परंतु चेंडू दूरवर राहिला. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक हे पुढे सरसावलंय. धावसंख्या पोहोचली आहे 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 1 फॉर 1. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न होता. चेंडूफळीचा संपर्क पुन्हा एकदा झाला नाही आहे. सत्यवान वारंवार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, कधी फिरून खेळण्याचा प्रयत्न करतोय, गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, कधीतरी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंत सत्यवानच्या बॅटमधून एक चौकार जरूर निघालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मंदार सज्ज होतोय. मात्र दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंग एंडवर सत्यवान सज्ज झाला. यावेळी पुन्हा एकदा शफल झाला होता ऑफ स्टिकवर आणि मिड विकेटला एक सुंदर झेल टिपलाय. अनुष केरकर स्क्रीनवर आलाय आणि काय झेल टिपलाय बघा. अनुष केरकर जिथे असतो, ज्या वेळी चांगल्या फलंदाजीची आवश्यकता असते त्या वेळी अनुष केरकर ते प्रदर्शन करून दाखवतो. आणि यावेळी जी भीती होती सत्यवानची, ती भीती मात्र दूर केली यावेळी मंदार झाटियेनं अनुष केरकरच्या मदतीनं. मी तर म्हणेन की सत्यवान थांबणं गरजेचं होतं मैदानावर, कारण सत्यवानकडे काबिलियत होती. थोड्या धावा जर झाल्या असत्या तर सामना बघायला मजा आली असती, कारण अजूनही संधी आहे फलंदाजांकडे, कारण ही दुसरीच विकेट आहे. सत्यवान पाठोपाठ येणारा फलंदाज, त्यामुळे त्याच्यामध्ये देखील तेवढी ताकद नक्कीच असेल. गणेश केळुसकर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. अल्टीपल्टीचा प्रयत्न, चेंडूफळीचा संपर्क झाला नाही आहे. ढुंडो रे साचना. जर कनेक्शन झालं तर मात्र 4 किंवा 6 धावा घाऊक स्वरूपात जरूर मिळतील, परंतु जर चेंडू निर्धाव गेला तर मात्र थोडासा दबाव वाढतो, थोडंसं टेन्शन वाढतं फलंदाजाचं आणि त्यानंतर हाराकारी करतो फलंदाज. यावेळी कव्हरच्या दिशेनं अक्षय जैन स्क्रीनवर आलाय, परंतु बॅकअप देणारा सुचित नांचे चेंडूची परतीची फेक करतोय आणि दरम्यान खातं खोललंय फलंदाजानं आल्या. दुसऱ्या चेंडूवर अप्पाली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अप्पालीनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. यावेळी बॅटची कट घेतली आहे. विकेटच्या मागे सूरज गावडे भाऊ कोणती चूक करत नाहीये. चेंडूफळीची चुम्माछाटी रंग्यात पकडले विकेट किपरनं. आणखी एक गडी बाद झालाय. बराच वेळ मैदानात चाचपडत होता तोच राजदीप आता मात्र माघारी परतेल. बराच वेळ त्याने थांबण्याचा प्रयत्न केला, सोबतच्या फलंदाजाला साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चौकाराचा मानकरी माघारी परतलाय. बॅक टू दी पेव्हिलियनच्या दिशेनं परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. तो विक्रम देसाई, माफ करा, गणेश बाद झालाय.
नवीन फलंदाज दाखल झालाय तो विक्रम देसाई. परतीची फेक आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या पोहोचली आहे 13 धावा. कमी धावसंख्येचा सामना होईल का ही आता भीती वाटू लागली प्रेक्षकांना. परंतु यावेळी मोठा फटका काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शोधलाय फलंदाजानं. पुन्हा एकदा विकेट आली आहे. आणखी एक अप्रतिम डिलेव्हरी. 13 धावा. 13 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.5. अप्पालीनं चांगली कामगिरी केली. आतापर्यंत 3 विकेट्स घेतलाय 11 चेंडूंमध्ये आणि 7 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू अप्पालीचा. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु नितेश कांबळी थोडासा दूरवर राहिला. स्टार्टअप घेण्यात चुकलाय तो आणि त्याचा परिणाम 1 धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीने षटकाची झाली आहे सांगता. 2 षटकं टाकल्यानंतर अप्पालीनं 8 धावा खर्च केल्यात. 3 विकेट्स घेतल्यात. म्हणजे केपे संघाविरुद्ध ही कामगिरी करणं खरोखरच फायद्याचं ठरेल. आणि अजूनही षटकं शिल्लक आहेत 3 आणि या 3 षटकांमध्ये केपे संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. केपे संघामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीचा वापर करावा लागेल. ती ताकद तुम्हाला दाखवावी लागेल मैदानावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अनुष केरकर. उगवता सितारा. बॅटिंग बॉलिंग त्याचबरोबर क्षेत्ररक्षण सुद्धा. आणि स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा तयार. रिकव्हरीच्या दिशेनं थोडासा लांब राहिलाय चेंडू. विक्रम स्ट्राईक एंडवर आलाय. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर चंद्रेश आणि अनुष केरकर सिंगलने सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीची. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता जरूर, परंतु फॉलो थ्रूमध्ये अडवलाय चेंडू. निर्धाव गणला गेलाय. ओव्हरऑल चांगली गोलंदाजी आतापर्यंत, परंतु केपे संघ थोडासा बॅकफूटवर ढकलला गेलाय. आतापर्यंतची यशस्वी गोलंदाजी. चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. वारंवार येणारे डॉट बॉल निश्चितच फलंदाजांना अडचणीत टाकतील. कारण असं म्हटलं जातं अचूक टप्प्याची टिचून केलेली गोलंदाजी ही फलंदाजांना अडचणीत टाकणारी असते आणि फलंदाज सध्या अडचणीत आहेत. आता मात्र तुम्हाला अटॅक करावा लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. द्विधा मनस्थिती होती. लेग साईडला खेळायचं होतं, त्यानंतर ऑफसाईडचा पर्याय निवडला आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडूची स्विंग अँड मिस. अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळतोय चेंडू. डॉट डिलिव्हरी आली आहे. अनुष केरकर अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या
चेंडूवर मात्र एक धाव खर्च केली. त्यानंतरचे सर्व पाचही चेंडू हे निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय तो अनुज केरकर. 4 षटकांची झाली आहे सांगता. 4 षटकांच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावलाय 15 धावा. 1-5 ओनली 15. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा मात्र खर्च केल्यात. यावेळी सेकंड लास्ट ओव्हरमध्ये घेऊन आलोय अक्षय नाईकला गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू हवा तसा कनेक्ट झाला नाहीये. एक धाव येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाहीये. एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलंय 16 धावा धावफलकावर. 16 लॉस ऑफ 4 विकेट. मग असं सामन्यात सेकंड लास्ट ओव्हरसाठी आपण गांगुलीला बघितलं. आता सेकंड लास्ट ओव्हरसाठी अक्षय आलाय. अप्रतिम डिलिव्हरी, परंतु पंचांचा इशारा आलाय 22. अर्थात बॅटला न लागता मिळालेली ही धाव. पण मोठे फटके खेळावे लागतील. आत्तापर्यंत नाममात्र 2 चौकार निघालेत. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या पोहोचली आहे 18 धावा धावफलकावर. 18 लॉस ऑफ 4 विकेट. अक्षय नाईक गोलंदाजी मार्कवर. यावेळी टायमिंग चुकलंय बॅटचं आणि बऱ्याच वेळानंतर अतिरिक्त चेंडू अर्थात वाईडचा इशारा आलाय पंचांकडून. 2 धावा मिळाल्यात अतिरिक्त स्वरूपाच्या. धावसंख्या पोहोचली आहे 20 धावा धावफलकावर. 20 ऑन दी बोर्ड. फुल टॉस चेंडू झेल होईल का? येस, अप्पाली कलंगुटकर आलाय चेंडू खाली. जावं लागेल माघारी. बॅक टू दी पेव्हिलियन. आणखी एक फलंदाज माघारी परततोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलंय पेडणेस संघानं. गोलंदाजी देखील चांगली केली. केपी संघाकडे चांगली ताकद होती. केपी संघाकडे चांगली क्षेत्ररक्षण होतं, चांगली गोलंदाजी होती, चांगली फलंदाजी देखील होती, परंतु फलंदाज कमी पडले त्यावेळी. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला होता, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो प्रेम नावाचा. अक्षयने सफलता मिळवून दिली आहे. पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. कट करण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा कोणताही इरादा नव्हता यावेळी प्रेमानं खेळण्याचा प्रयत्न होता प्रेमचा, परंतु आता मात्र निर्धाव चेंडू गणला गेलाय. कदाचित खांदे उतरलेत की काय केपीएम संघाचे, कारण केपीएम संघ
तेवढा ॲक्टिव्ह दिसत नाही आता, मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करताना दिसत नाही आहे. निर्धाव चेंडू आणखी एक टाकला गेलाय, धावफलक स्थिरावलंय ते 20 या आकड्यावर. 20 ऑन दी बोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटच्या 6 चेंडूंवर किती धावा निघतील हे बघावं लागेल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो रमेश अनुर्लेकर. पहिला चेंडू स्विंग अँड मिस पद्धतीचा नॅचरल अँगल मिळालाय यावेळी. पंचांच्या उजव्या बाजूनं आलाय, स्वतःच्या डाव्या हातानं मारा करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळलाय, थेट यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये स्थिरावलाय. पहिला चेंडू डॉट बॉल निघालाय. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर रमेश अनुर्लेकर. हो 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 हो, टायमिंग गजब कनेक्शन, बेमिसाल टायमिंग. चेंडू पाठवलाय, आलेला रडारमध्ये आलेला चेंडू पाठवलाय यावेळी. मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई फायर. या इनिंगमधला पहिला षटकार हा शेवटच्या षटकामध्ये आलाय. धावफलक पोहोचलंय 26 धावा. असे काही फटके आधीच्या षटकांमध्ये येणं गरजेचं होतं, कारण धावसंख्या पुरती 26 धावा फक्त. अप्रतिम डिलिव्हरी. यावेळी चेंडूची गती वाढवली आहे. एक धाव नक्कीच मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, परंतु बॅकअप नव्हतं आणि दुसरी धाव देखील मिळाली आहे. नजरहटी, दुर्घटना घटी. बॅकअपला एकही खेळाडू नव्हता आणि त्याचा फायदा मिळालाय संघाला. 2 धावा मिळाल्यात, अर्थात धावसंख्या पोचली 28 धावा. 28, लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. प्रतिम चेंडू, आणखी एक वेगवान चेंडू. अप्पाली आलाय स्क्रीनवर. धाव, आणि इथं मात्र धावबा 2 परतावं लागेल. प्रेमला माघारी यावं लागेल. प्रेम निघालाय बॅक टू द पेव्हिलियन. आतापर्यंत विक्रमच्या बॅटमधून एक षटकार निघालाय, 2 एक डबल, एक सिंगल. त्या अगोदर बरेच चेंडू गणेशनं निर्धाव खेळले होते. अनुषनं त्याला हलू दिलं नव्हतं. आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना विजय सफल झालाय. यावेळी फटका फसलाय. नितेश धावतोय, परंतु एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न होता. एकच चेंडू शिल्लक राहिलाय, एकच धाव मिळाली आहे. धावफलक स्थिरावलं 29 धावा. माफ करा, 30 धावा धावफलकावर. 30 ऑन दी बोर्ड. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. किती धावा आवश्यक असतील हे सांगणारा चेंडू. रमेश अनुर्लेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय शेवटच्या चेंडूसाठी. काय होईल, किती धावा येतील. सरळ दिशेनं मारलेला फटका. यावेळी दुसऱ्या धावेसाठी काम तमाम. एकच धाव आली. 31 धावा. 32 धावांची असेल आवश्यकता. 31 ऑन दी बोर्ड. 32 रन्स टू विन. जस्ट 36 डिलिव्हरीज. साधारण प्रदर्शन, केविलवाणं प्रदर्शन यावेळी केपीएम संघाने केलंय. परंतु तरी देखील टायगर ब्रिगेड, केपीएम संघ टायगर प्रमाणे गोलंदाजी करेल का, टायगर प्रमाणे क्षेत्ररक्षण करेल का, तो कमबॅक होईल का, तो पलटवार होईल का, की आरुष 11 पेरनेम संघ एकतर्फी विजय मिळवेल, हे सांगण्यासाठी शेवटच्या सामन्यातील शेवटची इनिंग घेऊन आपल्या समोर येत आहेत पुन्हा एकदा
हरीश सर. धन्यवाद. थँक्यू. So well set here for the run chase. Not too many runs are posted on the board. And drives it very firmly in the covers. Excellent shot. Good stop there by the fielder. But a couple of runs taken easily. Once again, both these openers who were not out in the previous game continues in this game for the team of Arush 11 Pernem. Incredible job done by all the bowlers, and especially from Apali Kalangudkar, the captain, the leader from the front, taking 3 wickets for just 8 runs. That sets the tone for entire squad. Swapnesh Vedip was the crucial player that was picked up the very first ball, and they never looked back. The bowling unit kept on picking wickets, and just the one batter in the double digits, that was Vikram. That was the only batter who scored 12 runs, as all others scored just in the single digit. And that's why you see there's 31 posted in 6 overs. A pretty low total, I must say, considering a decent lineup that we know KPM side is Tiger Brigade. But if you talk about the opponent side, they are too strong on paper, and they always, most of the time, transform it on the ground. Oh, lovely shot, strong shot, down the ground, 4 runs. So the bowler who looked very penetrating and very dangerous in the first 2 games for the KPM, but now he
doesn't have that string. He knows that the total is not much, hardly anything to bowl at, to defend for his team, and the batters are going aggressive. They know that attacking way is the best way. We can finish the game well in style. Well, I think you must give credit to the bowling of Vijay. He has definitely performed and excelled in this competition, picking up 7 wickets. He could have picked 8 if the catch was not dropped. 7 wickets in just 2 games. He is able to bowl those 4 overs. Another excellent shot. Class shot. Absolute class. Written all over it. Just opening the face of the bat. Nothing wrong with the ball and getting a boundary in the covers region. The quality shot here from Nitesh Kamli to finish the over number 1 is 10 without loss. So they move on forward. The Arush 11 Pennem stride. If you see the strength of this team, they have Suraj Gowde, they have got Anush Kirkar, they have got Nitesh Kamli, they have got Apali Kalangutkar. So many players who come as an icon players in a lot of the open tournament. I was there in the Damba Premier League as an auctioneer, and you see many of these players playing as the icon players in many other teams. All the teams that are almost 15, 16 franchises playing in the Damba Premier League. So that speaks about the cricket growing in Pennem region. So many new upcoming talent are performing excellently and picking their spots in some important auctions as well. And that happens when you play a lot of cricket. You practice yourself in the nets and perform in most of the tournament. Consistency gives you the value. And we have seen all these players performing very strongly. They live up to the reputation in most of the big events, and that's why you see them winning many of the tournaments and playing very well for whichever franchises they are participating. So Pennem, we have already seen 2 teams. I was speaking to some of my friends here, and we are discussing about that the strength of some of the constituencies where they can definitely register almost 3 teams. So much of talent in abundance in those constituencies, in those regions. Pennem is one such. So again trying to clear his front leg and drive the ball, but mistiming it. Suraj Gowde. I got already 12 on the board. Just that another 20 runs needed. A lovely shot. What a switch it. He knew that it was going to be an off-cutter, and he never gave intention. Absolutely smoked it out of here. Perfect timing and giving a perfect execution over the backward point region. Well, I always say this young boy is an exceptional batter, and once again he's proving his class over here. Suraj Gowde picks up the right shots most of the time. Out, caught behind. That was a quick ball, trying to slice the ball, taken very well by the keeper, and Suraj Gowde has to head back at the very next ball. Well, the ball came very quickly and went away from him. He wanted to slice it and got the leading edge. So that's the first wicket that has been taken by the Tiger Brigade of KPM. Suraj Gowde departs. It's 18 for 1. Here come, I forgot this name while I was taking the names of the players that are playing in the Pennem region. Here comes Guru Prasad Aroskar. What a fine player he is. He plays the shots as per merit of the ball. A good driver and hits it long when it comes to sixes.
Yeah, and a good maneuver of the ball as well. Deft touch, single it is. Just doesn't go for the big shots. When the ball is definitely there to be hit, he gives a full thumb. So single, and Guru Prasad Aruskar is going to keep strike of the next over. 2 overs done is 19 for the loss of 1. Another 13 runs needed with 24 balls remaining. Well, they played very well, Tiger Brigade KPM, in the first 2 games, but the opposition was not so strong, as strong as this team of Arush 11 Pernem. In comes Ganesh Keruskar, trying to play on the leg side. And Ganesh will be playing in the tournaments that are coming up shortly in Goa. The big one, the Mandarim Champions Trophy of 10 lakh, the biggest cash prize money, will be starting next week. And after that, Pan Premier League. After that, it's going to be Damba Premier League. So much of cricket being played. And opportunities definitely galore in Goa. You just have to grab those opportunities and shine brightly. Just like here, Force Not 7 giving you the Constituency Cup. We see a lot of municipality and panchayat level tournaments in the forefront. But now this constituency brings a lot of players combining into a team. We see a lot of players playing in the municipality panchayat. Don't fall in those respective constituencies. Most of the time it happens in Vasco or, for example, in Margam as well. But they might fall in the Kurtorium constituency. But as far as municipality is concerned, they can play in the Margam municipality team. So it's a different combination. What we see here. Pernem certainly, they will be falling in the same constituency and the panchayat as well. Looking to charge down. Just going to be a single. Go for the drive there. Slightly upish. 20 runs posted on the board. Another 12 runs needed. This is a good over here from Ganesh Keruskar. Because everyone is watching nowadays on YouTube. And you can't relax. You can't be complacent. Give it your best in almost every time you get an opportunity. Well bowled here, very well bowled here. Excellent over from Ganesh Keruskar. Really an excellent over under the circumstances when we see a 6, in fact a 6 of the previous over, and almost 10 runs taken of the first, just considered a single run. So well bowled here Ganesh Keruskar. Is turning out to be a good performer both with the bat and with the ball. Time played with soft hands, just going to get a single, and now just 11 more runs required. Very well bowled here by Ganesh Keruskar, keeping the things in check and gaining the confidence here, bowling against some top bowlers and top performers, and just bowling this over for 2 runs. 3 overs done is 21 for the loss of 1. Another 11 required in 18 balls. Powerful shot. Might go a long way. Yes, it goes long distance. It's taken, but outside the boundary line. Very well caught here. And we'll be happy with that. A super shot here from this young boy, Nitesh Kamli, who is working very hard, not only on his batting, but also on his fitness and strength. Getting little muscle in there. And this was short ball. He just pushes it on the leg side and gets a single and giving strike to Guru Prasad Aruskar to get him a go here for that big one and finish this off in style. Vijay has been brought here. Well, you can see the energy level is way down when he was bowling in the first 2 games. He is bowling now. Vast difference between both the performances. Looking for the big one, mistimed.
So Guru Prasad Aroskar is trying to go for the big one. He's trying to launch out of the park and finish this off in style for the team Pernem. And that is a biggie. That is an absolutely marvelous pickup shot on the leg side. Pick the spot. 2 sixes in this over, and that's the game over. Arush 11 Pernem have comprehensively made it into the semi-final spot. It was Musab